वेलकम फ्रेंड्स, तुमचं या स्मार्ट ऑफिस टेम्पलेट या चॅनलमध्ये तुमचं अत्यंत स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही जॉमेट्रिकल डायमेन्शन अँड टॉलरन्सिंग सिम्बॉल्स बद्दल सर्व माहिती मिळवणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जे काही आतापर्यंत व्हिडिओ बघितले असतील किंवा जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवलेली असतील आतापर्यंत तुम्ही फक्त एवढंच जाणू शकले असणार की ते सिम्बॉल्स काय आणि ते सिम्बॉलचं मिनिंग काय. पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते जे जॉमेट्रिकल डायमेन्शन ते कंपोनंटवर कसे चेक करायचे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे नॉलेज येऊन जाईल. तर मित्रांनो, स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण पहिला जॉमेट्रिकल सिम्बॉल घेऊ स्ट्रेटनेस. मित्रांनो, स्ट्रेटनेस सिम्बॉल, तर मित्रांनो पहिला जो सिम्बॉल आहे आपला स्ट्रेटनेस, जॉमेट्रिकल सिम्बॉल स्ट्रेटनेस. मित्रांनो, स्ट्रेटनेस यासाठी सिम्बॉल आहे एक सिंपल स्ट्रेट लाईन. तर मित्रांनो, स्ट्रेटनेसचा मिनिंग असा आहे की पार्ट हा किती युनिफॉर्म आहे, पार्टचा जो सरफेस आहे तो किती युनिफॉर्म आहे, त्यासाठी जो टॉलरन्स डिफाईन केलेला आहे. आता ड्रॉइंगवर स्ट्रेटनेस मेन्शन केलेला असतो. समजा ड्रॉइंगवर 0.1 स्ट्रेटनेस हा मेन्शन केलेला आहे, तर म्हणजे की जे तुमच्या समोर जे डॉटेड रेड लाईन दिसत आहेत दोन, म्हणजे हे 0.1 डिस्टन्स, त्या डिस्टन्समध्ये आपले स्ट्रेटनेस अलाउएबल आहे. पार्टचं जे सरफेस आहे त्याचा अनइव्हननेस हा 0.1 मध्ये अलाउड असणार. तर मित्रांनो, हे ड्रॉइंगवर कसं स्पेसिफाय केलेलं असतं खाली बघू शकता तुम्ही. एक पार्टची ड्रॉइंग दिलेली आहे आणि तिथे या पद्धतीने स्ट्रेटनेस स्पेसिफाय केलेला असतो. तर मित्रांनो, तो स्ट्रेटनेस पार्टवर कसा चेक करायचा, तिथे सिंपल आपण हाईट गेज दिसतोय, हाईट गेजवर डायल क्लाइंब केलेला आहे आणि इथे व्ही ब्लॉक आहे, व्ही ब्लॉकवर पार्ट या पद्धतीने रेस्ट केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की हाईट गेज सिम्पली हायर पॉइंटवर जो पार्टचा सरफेस आहे त्याच्या हायर पॉइंटवर डायल फिरवायचा आहे. तर जे डायल जी डिफ्लेक्शन दाखवेल ते स्ट्रेटनेस हा कन्सिडर केला जातो आणि या पद्धतीने स्ट्रेटनेस हा चेक केला जातो. ही झाली एक मेथड. तर दुसरी मेथड आपण CMM या मशीनद्वारे ही स्ट्रेटनेस हा चेक करू शकतो. तर मित्रांनो, दुसरा जॉमेट्रिकल सिम्बॉल आहे आपला फ्लॅटनेस. फ्लॅटनेस या पद्धतीने त्याचा सिम्बॉल असतो. तर मित्रांनो, फ्लॅटनेस हा असा आहे की पार्ट किती फ्लॅट आहे हे या सिम्बॉलने आपण या सिम्बॉलने हे दर्शवले जाते की पार्ट किती फ्लॅट आहे. तर मित्रांनो, जर पार्टची फ्लॅटनेस हा 0.2 असं जर म्हणत असेल आपण, तर या पद्धतीने 0.2 म्हणजे इथे जे डॉटेड लाईन दिलेलं आहे तिथं 0.2 हा डिस्टन्स आहे. ह्या 0.2 डिस्टन्स मध्येच पार्टचं सरफेसचं व्हेरिएशन असलं पाहिजे आणि ते फ्लॅट या सिम्बॉलने आपण डिनोट करतो. तर मित्रांनो, ड्रॉइंगवर या पद्धतीने ते स्पेसिफाय केलेलं असतं. तर मित्रांनो, फ्लॅटनेस हा कसा चेक करायचा, तर यासाठी एक मेथड अशी आहे की फिलर गेजचा वापर करून आपण फ्लॅटनेस हा चेक करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की फिलर गेजची इमेज आहे. तर या मित्रांनो, पार्ट हा सरफेस प्लेटवर रेस्ट केला जातो आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की इथे ही फिलर गेज आहे. फिलर मॅक्सिमम जी फिलर गेज पार्टच्या ज्या सरफेसचा जो गॅप जनरेट झालेला असतो त्या गॅपमध्ये जी मॅक्सिमम साईजची जी फिलर गेज जाते, म्हणजे जी साईजची फिलर गेज जाते तो पार्टचा फ्लॅटनेस झाला. तर मित्रांनो, दुसरी मेथड असे स्क्रू जॅक आणि हाईट गेज आणि डायलचा वापर करून. तर मित्रांनो, स्क्रू जॅक हा ट्रायगोनल वे मध्ये ठेवलं जातं. 3 स्क्रू जॅक आणि पार्ट त्यावर रेस्ट केला जातो आणि लेवलिंग केली जाते. नंतर हाईट गेज आणि डायलच्या सहाय्याने त्यावर ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये मुवमेंट बघताय हाईट गेजची, त्या पद्धतीने डायल हे त्या सरफेसवर मूव्ह केलं जातं आणि डायल जे काही डिफ्लेक्शन दाखवेल ते झालं पार्टची फ्लॅटनेस. आणि तिसरी मेथड आहे आपण CMM मशीनद्वारे फ्लॅटनेस चेक करू शकतो. तर मित्रांनो, आणखी एक सर्क्युलेटरी सिम्बॉल बद्दल जाणून घेऊ. तर मित्रांनो, सर्क्युलेटरी सिम्बॉल हा हे दर्शवते की आपला पार्ट जो सरफेस आहे, म्हणजे जे पार्टचा जे उडी आहे तो ट्रू सर्कल सोबत किती मॅच होतो.
तर मित्रांनो समजा आपलं पार्टची सर्क्युलेटी जर 0.16 दिलेली असेल तर आपला म्हणजे हे बघा इथे तुम्ही बघू शकता की 0.16 गॅप असलेले दोन सर्कल्स असतात. ह्या 0.16 मध्येच पार्टचं सरफेस व्हॅरी होऊ शकतं. म्हणजे यासाठी आपण 0.16 सर्क्युलेटी म्हणू शकतो. तर मित्रांनो ती सर्क्युलेटी ड्रॉइंगवर या पद्धतीने स्पेसिफाय केलेली असते. तर आपण जाणून घेऊ की सर्क्युलेटी कशी चेक केली जाते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे हाईट गेजला डायल क्लाइंब केलेलं असतं आणि या पद्धतीने व्ही ब्लॉकवर जॉब ठेवलेला असतो आणि हायर पॉइंट जॉबचा जो आपला हायर पॉइंट असतो तिथे डायलचा कॉन्टॅक्ट पॉइंटर तिथे टच केला जातो आणि पार्ट या पद्धतीने फिरवला जातो. आणि दुसरी मेथड आहे मित्रांनो CMM पद्धतीने आपण सर्क्युलेरिटी चेक करू शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट जॉमेट्रिकल सिम्बॉल आहे सिलेंड्रिसिटी. तर मित्रांनो सिलेंड्रिसिटीचा सिम्बॉल तुम्ही बघू शकता या पद्धतीने सिलेंड्रिसिटीचा सिम्बॉल असतो. तर मित्रांनो सिलेंड्रिसिटी सिम्बॉल हे दर्शवतो की आपला पार्टचा जो सरफेस आहे तो ट्रू सिलेंडर सोबत किती मॅच होतो. तर मित्रांनो तुम्ही ड्रॉइंग मध्ये बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की इथे ट्रू सिलेंडर दिले आहेत. इथं ट्रू सिलेंडरचे हायर लिमिट आणि लोअर लिमिट दाखवली आहे. म्हणजे हायर लिमिट आणि लोअर लिमिट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ते दोन सर्कल्स दाखवले आहेत. ह्या दोन सर्कल्सचा जो डिस्टन्स आहे तो 0.03 mm आहे. तर ह्या सर्कल्स मध्येच आपला हा जो प्रोफाईल आहे पार्टचा जो प्रोफाईल आउटर प्रोफाईल तो व्हॅरी होऊ शकतो. तर मित्रांनो सिलेंड्रिसिटी ड्रॉइंगवर या पद्धतीने स्पेसिफाय केली जाते. आता बघूया सिलेंड्रिसिटी पार्टची सिलेंड्रिसिटी कशी चेक केली जाते. तर मित्रांनो तुम्ही सिम्पली बघू शकता की ते आपल्याकडे हाईट गेज असतो. हाईट गेजला डायल क्लाइंब केलेली असते आणि व्ही ब्लॉकवर पार्ट या पद्धतीने रेस्ट केला जातो. पहिल्या पॉइंटवर एक पॉइंटवर रिडिंग घेतली जाते आणि दुसऱ्या पॉइंटवर तिथे किती डिफ्लेक्शन आहे बघितलं जातं. तर मित्रांनो ह्या दोन्ही पॉइंटचं जे काही डिफ्लेक्शन असतं त्यामध्ये जो काही डिफरन्स असतो त्या रिडिंगचा जो काही डिफरन्स असतो तो आपल्या पार्टची सिलेंडरिसिटी आपण म्हणतो. तर मित्रांनो दुसरी मेथड आहे CMM पद्धतीने CMM मशीन्सद्वारे आपण सिलेंडरिसिटी चेक करू शकतो. तर आता परपेंडिक्युलरिटी बद्दल जाणून घेऊ. परपेंडिक्युलरिटीचा सिम्बॉल या पद्धतीने असतो. परपेंडिक्युलरिटी सिम्बॉल हे दर्शवतो की आपला पार्टचा सरफेस हा डेटमच्या रिलेशन मध्ये किती परपेंडिक्युलर आहे. तर मित्रांनो आतापर्यंत जे पण आपण सिम्बॉल बघितले त्या सिम्बॉल्सला डेटम नसतो. तर इथून पुढे जे आपण सिम्बॉल्स बघणार आहे त्यांना डेटम असतो. तर मित्रांनो आता परपेंडिक्युलरिटी जो सिम्बॉल आहे हे दर्शवते की पार्टचा जो सरफेस आहे तो डेटमच्या रिलेशनशिप मध्ये किती परपेंडिक्युलर आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता की 0.03 mm जर परपेंडिक्युलरिटी दिलेली असेल तर हा जो सरफेस आहे हा सरफेस ह्या परपेंडिक्युलरिटी म्हणजे जो खालचा जो सरफेस हा डेटम जर पकडला तर या सरफेसच्या तुलनेत हा जो व्हर्टिकल सरफेस आहे हा 0.03 mm मध्ये त्याचं डिफ्लेक्शन व्हेरिएशन ते अलाउएबल असणार आहे. आणि ते ड्रॉइंगवर तर परपेंडिक्युलरिटी ड्रॉइंगवर कशी स्पेसिफाय केली जाते तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता की परपेंडिक्युलरिटी ड्रॉइंगवर मेन्शन केलेली असते. तर मित्रांनो परपेंडिक्युलरिटी ही पार्टची परपेंडिक्युलरिटी कशी चेक केली जाते तर हाईट गेज असतो. हाईट गेजला डायल क्लाइंब केलेलं असतं आणि व्ही ब्लॉक असतो. व्ही ब्लॉकवर या पद्धतीने पार्ट रेस्ट केला जातो आणि डायल तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने डायलची मुवमेंट केली जाते. या पद्धतीने परपेंडिक्युलरिटी खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने चेक केले जाते. तर मित्रांनो इथे जे काही डायलचं जे काही डिफ्लेक्शन दिसतंय डिफ्लेक्शन आपण मिनिमम मॅक्स जे डिफ्लेक्शन असणार ते परपेंडिक्युलरिटी आपण कन्सिडर करतो. तर मित्रांनो ही झाली एक मेथड. दुसरी मेथड आहे CMM मशीनद्वारे सुद्धा आपण परपेंडिक्युलरिटी चेक करू शकतो. तर मित्रांनो आता बोलूया पोझिशन या सिम्बॉल बद्दल. तर मित्रांनो पोझिशन सिम्बॉल हे दर्शवते की आपलं जो पार्टचं जे लोकेशन आहे ते ट्रू पोझिशन म्हणजे पार्टची जी पोझिशन आहे
पार्टचे जे काही लोकेशन असणार त्याचं जी पोझिशन आहे ती पोझिशन आपल्या ट्रू पोझिशन पासून किती व्हॅरी आहे, पार्टचं जे स्पेसिफाईड जे लोकेशन आहे ते पार्टच्या ट्रू पोझिशन पासून किती व्हॅरी झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे एक सर्क्युलर होल दिलेलं आहे, त्यामध्ये पार्टची ऍक्च्युअल पोझिशन जे रेड सर्कल आहे ते पार्टची ऍक्च्युअल पोझिशन आहे आणि जे ब्ल्यू कलर मध्ये आहे ते पार्टची ट्रू पोझिशन आहे. तर हे दोन सेंटर मध्ये जे काही जे काही ऑफसेट आहे ते ऑफसेट म्हणजे ते पार्टची ती पोझिशन असते. तर मित्रांनो पोझिशनचं सिम्बॉल या पद्धतीने असतो. तर ड्रॉइंगवर ह्या पद्धतीने त्याला मेन्शन केलेलं असतं. हा तर मित्रांनो पोझिशन ही कशी चेक केली जाऊ शकते, पार्टची पोझिशन ही कशी चेक केली जाऊ शकते. तर मित्रांनो आपल्या समोर ही सॅम्पल ड्रॉइंग आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की पार्टला दोन होल्स दिलेले आहेत, त्यांचा डायमीटर 10 ला ±0.1 आहे आणि पोझिशन दिलेली 0.2 mm. तर मित्रांनो यासाठी डायल आणि हाईट गेजचा वापर नाही करू शकत आपण. यासाठी आपल्याला एक ॲट्रिब्यूट टाईप गेज बनावं लागेल. तर ॲट्रिब्यूट गेजचं डिझाईन कसं असणार आहे ते या पद्धतीने ॲट्रिब्यूट एक प्लेट असणार आहे आणि त्याला 2 पिन्स असणार आहे. तर या पिनचे डायमेन्शन्स कसे ठरवायचे, तर मित्रांनो त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. आता आपलं जे मिनिमम होल, जर होलची जी लोअर लिमिट आहे ती 9.9, 10 ला ±0.1 आहे तर 9.9 आपली होलची लोअर लिमिट झाली, मिनिमम होल झालं. ओके, त्यामधून पोझिशन मायनस करायची. पोझिशन किती दिलेली अलाउड आपल्याला 0.2 mm. तर 9.9 मधून 0.2 मायनस करायचा, 9.7 mm पिनचा डायमीटर ठेवायचा. 9.7 पिनचा डायमीटर ठेवून पार्ट हा त्यामध्ये आन्सर करायचा. पार्ट जेव्हा आन्सर होत असेल गेजमध्ये तेव्हा तो पार्ट हा ओके आहे असा त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो खूप असा सिंपल असा गेजेस बनवले जातात, रिलेशन गेजेस बनवले जातात. पोझिशन्स हे चेक पार्टची पोझिशन्स चेक करण्यासाठी. तर मित्रांनो ही झाली एक मेथड. दुसरी मेथड आहे CMM मशीनद्वारे सुद्धा आपण पोझिशन चेक करू शकतो. तर मित्रांनो आता पॅरलिझम बद्दल बोलू. पॅरलिझमचा सिम्बॉल या पद्धतीने असतो. पॅरलिझम सिम्बॉल्स हे दर्शवते की आपले जे दोन पार्टचे दोन सरफेस आहेत ते दोघांना किती पॅरलल आहेत. एक पार्ट आता ड्रॉइंग मध्ये एक डेटम दिलेला असतो आणि त्या डेटमच्या रिस्पेक्टने जे दुसरा काही सरफेस आहे तो किती mm आपल्याला पॅरलिझम अलाउड आहे ते मेन्शन केलेलं असतं. इथे 0.03 mm पॅरलिझम दाखवलेले आहे. तर 0.03 mm मध्ये पार्ट हा व्हॅरी होऊ शकतो. तर मित्रांनो ड्रॉइंगवर हे कसं स्पेसिफाय केलं जातं, या पद्धतीने ड्रॉइंगवर स्पेसिफाय केलेलं असतं. तर मित्रांनो पॅरलिझम ही कशी चेक करावी, तर यासाठी सिम्पली हाईट गेज आणि डायल गेजचे अटॅचमेंट असेल आणि पार्ट हा सरफेस प्लेटवर रेस्ट केला जातो आणि स्क्रीनवर बघू शकता की जसं डायलची मुवमेंट होते, जसं हाईट गेज या पद्धतीने आपल्याला हाईट गेज डायलच्या साहाय्याने आपल्याला पार्टवर मूव्ह करायचं आहे. डायल ही हाईट गेजच्या साहाय्याने पार्टवर मूव्ह करायचं आहे. या पद्धतीने पॅरलिझम हा इझिली आपण चेक करू शकतो. ही झाली एक मेथड. दुसरी मेथड आहे पॅरलिझम, आपण ही CMM मशीनद्वारे सुद्धा चेक करू शकतो. तर मित्रांनो आता बोलूया कॉन्सेंट्रिसिटी सिम्बॉल बद्दल. कॉन्सेंट्रिसिटीचा सिम्बॉल या पद्धतीने असतो. तर मित्रांनो कॉन्सेंट्रिसिटी म्हणजेच कोॲक्सियली पण म्हणू शकतो आपण. तर यामध्ये जे समजा 2 ओळी आहे, पार्टला 2 ओळी आहे, त्या 2 ओळीचा कॉन्सेंट्रिसिटी बद्दल बोलायचं म्हटलं तर इथे तुम्ही डॉटेड लाईन बघू शकता. आता ह्या पार्टचा जो सेंटर आहे, ह्या ओळीचा जो सेंटर आहे, ह्या ओळीच्या सेंटरच्या रिस्पेक्टना हा जो दुसरा ओळी आहे त्याचं सेंटर किती व्हॅरी होऊ शकतं हे कॉन्सेंट्रिसिटी दर्शवतो. तर मित्रांनो ते ड्रॉइंगवर या पद्धतीने स्पेसिफाय केलेलं असतं. आता इथं बघू शकता की तुम्ही 0.1 आपल्याला कॉन्सेंट्रिसिटी अलाउ दिलेली आहे विथ रिस्पेक्ट टू डेटम A, म्हणजे ह्या सरफेसच्या रिस्पेक्टने आपल्याला कॉन्सेंट्रिसिटी 0.1 अलाउड दिलेली आहे. तर मित्रांनो ती पार्टवर कशी चेक करणार आपण,
ह्या पद्धतीने सिंपल हाईट गेज आणि डायल गेजचे अटॅचमेंट असते. व्ही ब्लॉक असतो. व्ही ब्लॉकवर दाखवल्याप्रमाणे पार्ट रेस्ट केला जातो आणि पार्ट हा रोटेट केला जातो. इथे डायल गेज आणि हाईट गेज स्टेशनरी आहे आणि इथे पार्ट रोटेट केला जातो. जो दुसरा ओळी आहे त्या ओळीवर पार्ट रेस्ट केला जातो व्ही ब्लॉकवर आणि दुसरा जो ओळी आहे त्या ओळीवर डायल गेजचा पॉइंटर ठेवलेला असतो आणि पार्ट रोटेट केला जातो. या पद्धतीने डायलचे जे काही डिफ्लेक्शन असणार ते आपलं कॉन्सेंट्रिसिटी होऊन जाते. तर दुसरी मेथड आहे CMM मशीनद्वारे आपण कॉन्सेंट्रिसिटी चेक करू शकतो. तर मित्रांनो आता सर्क्युलर रनआउटच्या सिम्बॉल बद्दल बोलू. तर मित्रांनो सर्क्युलर रनआउटचा सिम्बॉल या पद्धतीने असतो. एक सिंपल एरो असतो. तर मित्रांनो सर्क्युलर रनआउट हा स्पेसिफाईड जो ज्या काही सरफेसवर मेन्शन केलेला आहे तो सरफेस हा त्याचं सेंटर जे काही डेटम आहे आपला त्या डेटमच्या भोवती तो किती व्हॅरी होतो. जो काही सरफेस दिलेला आहे तो डेटमच्या रिस्पेक्टने किती व्हॅरी होतो. जेव्हा पार्ट हा 360 डिग्री रोटेट केला जातो तेव्हा तो सेंटरच्या रिस्पेक्टने किती व्हॅरी होतो तो सरफेस, ते आपला रनआउट सर्क्युलर रनआउट होतो. तर मित्रांनो सर्क्युलर रनआउट या पद्धतीने स्पेसिफाय केलेला असतो. तर सर्क्युलर रनआउट पार्टचा सर्क्युलर रनआउट कसा चेक करायचा. तर मित्रांनो सिंपली असं या पद्धतीने बेंच सेंटर असणारी ही बेंच सेंटर हाईट गेज आणि हाईट गेजला डायल अटॅचमेंट असणारी. तर मित्रांनो या पद्धतीने डायल्स आपल्याला लावायचं आहे आणि असं अटॅचमेंट केल्यानंतर या प्रकारचे अरेंजमेंट केल्यानंतर पार्ट आपल्याला रोटेट करायचा आहे. तर जे काही डायल डिफ्लेक्शन दाखवेल तो आपला सर्क्युलर रनआउट झाला. ही झाली एक मेथड. आणि दुसरी एक मेथड आहे CMM मशीनद्वारे आपण सुद्धा सर्क्युलर रनआउट चेक करू शकतो. तर मित्रांनो आता टोटल रनआउट. सर्क्युलर रनआउट आणि टोटल रनआउट मध्ये मेन फरक असा आहे की सर्क्युलर रनआउट मध्ये आपण एक स्पेसिफिक सरफेसवर रनआउट चेक करतो. तर टोटल रनआउट मध्ये हा समजा हे बघू शकता तुम्ही एंटायर सरफेसवर रनआउट चेक केला जातो. पार्ट सेम तिथे सर्क्युलर रनआउट मध्ये 360 डिग्री रोटेट केला जातो. इथेही 360 डिग्री रोटेट केला जातो. आणि सिम्बॉल्स मध्ये तिथे एक एरो आहे तिथे 2 एरो आहे आणि त्यांना एक लाईनने जोडलेलं असतं. तर मित्रांनो ते ड्रॉइंगवर या पद्धतीने स्पेसिफाय केलेला असतो टोटल सर्क्युलर रनआउट. तर मित्रांनो टोटल रनआउट हा कसा चेक करायचा. सेम सर्क्युलर रनआउट सारखेच अरेंजमेंट असणार. फक्त यामध्ये फरक आहे की टोटल रनआउट मध्ये ज्या ओळीचा रनआउट चेक करायचा त्या ओळीचा पूर्ण सरफेस एंटायर सरफेस हा घेतलेला असतो रनआउट चेक करण्यासाठी आणि जी काही मॅक्सिमम व्हॅल्यू रनआउटची असते तो आपला झाला टोटल रनआउट. तुम्ही बघू शकता की एका स्पिंडलचं रनआउट कसा चेक करतोय आपण. या पद्धतीने सर्क्युलर टोटल रनआउट हा चेक केला जातो. तर मित्रांनो आता बोलूया प्रोफाइल ऑफ अ लाईन या सिम्बॉल बद्दल. तर मित्रांनो प्रोफाइल ऑफ अ लाईन या याचा सिम्बॉल या पद्धतीने असतो. तर या प्रोफाइल ऑफ लाईन म्हणजे की जो आपला जो काही क्रॉस सेक्शन असतो तो क्रॉस सेक्शन हा ट्रू कर्व रेडियस पासून किती व्हॅरी होतो, तो किती व्हॅरी अलाउड आहे हे ह्या प्रोफाइल ऑफ अ लाईन या सिम्बॉलद्वारे आपण आपल्याला दाखवले जाते ड्रॉइंगवर. तर मित्रांनो ड्रॉइंगवर हे स्पेसिफाय कसं केलं जाते या पद्धतीने ड्रॉइंगवर स्पेसिफाय केलेलं असतात. इथे बघू शकता तुम्ही 0.03 mm विथ रिस्पेक्ट टू डेटम A to B. तर मित्रांनो इथं A डेटम आहे आणि B डेटम आहे. इथे बघू शकता की इथं जे दोन लाईन दिलेले आहे म्हणजे ते 0.03 mm चे डिस्टन्स आहे आणि ह्या 0.03 mm डिस्टन्स मध्ये ही प्रोफाइल व्हेरी होऊ शकते. ही झाली प्रोफाइल ऑफ अ लाईन. तर प्रोफाइल ऑफ लाईन कशी चेक करू शकतो. तर मित्रांनो प्रोफाइल ऑफ लाईन चेक करण्यासाठी असे काही मेथड डिसाईड करणं खूप अवघड आहे. यासाठी CMM साठीच प्रेफरन्स दिला जातो. तरी आपण स्पेशल गेज जर डिझाईन केला तर या पद्धतीने आपण स्पेशल गेजेस डिझाईन करू शकतो. यामध्ये डायल गेजला
जी आपली ट्रू प्रोफाईल आहे त्या ट्रू प्रोफाईलनुसार डायल गेजला मुवमेंट भेटेल अशी अरेंजमेंट करू शकतो आणि पार्टवरती चेक करू शकतो प्रोफाईल ऑफ अ लाईन. ही झाली एक मेथड. आणि दुसरी मेथड आहे सीएमएम मशीनद्वारे आपण प्रोफाईल ॲक्युरेटली चेक करू शकतो. तर मित्रांनो आता प्रोफाईल ऑफ अ सरफेस या सिम्बॉल बद्दल बोलूया. मित्रांनो सेम प्रोफाईल ऑफ अ लाईन आणि प्रोफाईल ऑफ अ सरफेस सेम आहे, फक्त यामध्ये एंटायर सरफेस हा कन्सिडर केला जातो प्रोफाईल चेक करण्यासाठी. तर यामध्ये सेम आपला जो प्रोफाईल आहे तो ट्रू कर्व रेडियस पासून किती व्हॅरी होतो हे दर्शवलं जातं. तर मित्रांनो प्रोफाईल ऑफ अ प्रोफाईल ऑफ अ सरफेस या पद्धतीने स्पेसिफाय केलेला असतो. आणि त्याचा सिम्बॉल या पद्धतीने असतो. आता प्रोफाईल ऑफ अ सरफेस कसं चेक करणार, सेम प्रोफाईल ऑफ लाईन सारखीच अरेंजमेंट असणार आणि ते या पद्धतीने जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने चेक करणार. फक्त फरक असणार आहे की तो एंट्रा सरफेस पार्टचा एंट्रा सरफेस आपण इथे पकडणार आहोत. ही झाली एक मेथड. आणि दुसरी मेथड आहे सीएमएम. तर मित्रांनो आता सिमेट्री या सिम्बॉल बद्दल बोलूया. सिमेट्रीचा सिम्बॉल या पद्धतीने असतो. 3 लाईन असतात, त्यामधली जी सेंटर लाईन असते ती त्याची लेंथ जास्त असते. तर मित्रांनो सिमेट्री काय असते नाही की सिमेट्री ही सिमेट्रीला आपण समजा सिमेट्री हे दर्शवते की दोन सरफेस असणार पार्टचे जे कोणतेही 2 सरफेस समजा एका सरफेसला जर दाखवण्यात येत आहे की ती, तर मित्रांनो सिमेट्री हे दर्शवते की जे दोन सरफेस आहे ते एक सेंट्रल डेटम जो काय आहे त्यापासून किती व्हॅरी होतो. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की इथे जो डेटम मेन्शन केलेला आहे तो हा जो सरफेस आहे हा सेंट्रल लाईन पासून किती व्हॅरी होतो हे आता इथे बघू शकता तुम्ही. इथे जे अप्पर आणि लोअर लाईन दिलेले ह्या 2 लाईन मध्ये आपली सिमेट्रिसिटी अलाउड आहे. तर ती ड्रॉइंगवर या पद्धतीने स्पेसिफाय केलेली असते आणि ती सिमेट्रिसिटी. तर मित्रांनो सिमेट्रिसिटी चेक करण्यासाठी सुद्धा काही ॲट्रिब्यूट गेज आपण डिझाईन करू शकत नाही. ते पार्टला सिमेट्री कोणत्या सरफेसवर आहे त्यानुसार स्टडी करून ॲट्रिब्यूट गेज बनवलं जाऊ शकतो. काही पार्टला शक्य होईल, काहीला नाही होणार. सीएमएम मशीनद्वारे आपण ॲक्युरेटली सिमेट्रिसिटी चेक करू शकतो. तर मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.